झालोय रेडी आम्ही. तुमच्याशी नाही बोलते मी, ब्लॉग मध्ये बोलते. सो आता आपली ओला येत आहे, आपण चाललोय बस स्टॉपला. काय रे माझ्या मागे तन्मय, तुम्ही बघू शकता. तन्मय मुलं बघायचं बघतात. आपण रेग्युलर नाही करू शकत रे. आता कसं आता जरा फरक पडायला लागलाय ना. मग ती स्ट्रेचिंगच करा ना तुम्ही जिम करण्यापेक्षा. दाढी वाढवली. अरे दाढी करायचीच होती. मला बोलताय कधीचे, मला बोलताय तू तयारी कर आणि मी जातो पुढे. कसं आहे ओल्यावाल्याला थोडं थांबून ठेवावं लागेल ना, तर जरा बोलतो त्याच्यासोबत. करायचंय ना म्हटलं तुम्ही पुढे चालले, ओल्याला थांबून ठेवावं लागेल. काय बोलताय म्हटलं, थांबून झाली तयारी माझी लगेच. नाही ना अगं समज जरा, मी जातो पुढे. आज सांगता कुठे आहे की तुम्ही उभेत म्हणून. आणि घरी गेले, तिकडे घरी गेले आणि डिंपलताई आले खालून. दानवने डिंपलताई आले, म्हणलं कुठे तो ते खालून येतात. आणि लांबूनच हात केलाय, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हटलं कशाबद्दल देताय पण. लगेच यांना हार आणताना बघितलं. त्याचं आता किती महिन्यापासून चालूच होतं घेणार. सकाळी माझ्या डोक्यात आलतं. मी म्हटलं कदाचित आज म्हणजे असं मला वाटलंच होतं की आमल्या असं फोटो टाकल आता गाडी घेताना, असं मला सकाळी वाटलं. नंतर मी म्हणाला म्हणलं याचं काय खरं नसतंय, हा काय आहे बोललो, जाईल आणि घेऊन येईल बोललो. अरे बाबा तू म्हटलं काय आज सांगणार, काय सकाळी डोक्यात तुझं आलं. काय घेऊन बसला. ती स्वतः माझ्यावर विश्वास नाही ठेवत आहे. बोलते तुम्ही प्रत्येक बरोबर वेळेस आहे. पोपट करताय. प्लॅनिंग कसं आहे, कोणाला सांगितलेलं नाही ते बरं असतं. तुम्ही हा पण म्हणता. मला सकाळी डोक्यात आलतं. आणि आमचं काय झालं, सकाळी पाणी नाही घरी. मग आम्ही वैतागलो, म्हटलं चल बाबा बाहेर. मग तिने आज सुट्टी पण होती तिला. नाही मला एक कळलं नाही, घरात पाणी नाही त्याचा संबंध बाहेर जाण्याचा काय. बाहेर आंघोळ केली हॉटेल. अरे घरी असलं ना साला, आणि ज्या दिवशी पाणी पाणी जातं ना नसेल ना, अजून. हा नाही आणि ज्या दिवशी असलं पाणी की नाही. नसलं का त्याच दिवशी तुम्हाला 4 वेळा बाथरूमला जायला लागेल. मग असं 4 बोलता. वेळा पाणी पण ते तोंड पाणी धुवायला नसलं ना तर लागेल. वेगळंच वाटतं. हा फ्रेश नाही हा, वाटत. असं आहे. म्हणून पाणी ना अरे वगैरे माझ्यावर 3-4 दिवस पाणी नव्हतं, म्हणून मग मी बाहेरच होतो. 5-5:30 पर्यंत यायचं. आणि म्हणजे काय काय मारतो तू. मी डबल मारतो ना सगळं. हा. चेस्ट ट्रायसेप, बॅक बायसेप कशात आणि शोल्डर करायचं? ॲप्स. अच्छा. एका दिवसात 2. पेमेंट कशात करायचं बोलतो? ठीक आहे. वडिलांनी. दिसती का रे मी? ते काय द्यायचं समोर फ्रंटचा आरसा दिसतं. मग UPI तिकडं ना? हा, तू जातो दिसतंय, हा. काय बोलता? तू जातो त्या जिम मध्ये. धाम्यांचं जिम हा. सो सरप्राईज जे होतं आपलं ते आपण आता तिकडे आलेलो आहे. खूप मोठं असं सरप्राईज दिलेलं आहे तुम्हाला. मी आता दाखवतेच, तिथं चाललेलो आहे आपण. हातात तुम्हाला दिसलंच असेल की सरप्राईज आहे काय म्हणून. तर मी व्लॉग घरापासून चालू करणार होते, पण मला कळत नव्हतं की मी बोलू काय. मला काही माहितीच नव्हतं फायनली. आणि माझी ननंदबाई मला भेटली, डिंपलताई. ती पण मला बोलायला लागली की कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. मी म्हटलं मला ह्या कॉंग्रॅच्युलेशन कशाबद्दल करताय. म्हटलं काय झालं. आणि मग मिस्टरांना तिकडनं हार घेऊन येताना बघितलं. म्हटलं हार है कुछ तो झोल है, तो वो झोल आपको दिखाती हूँ मैं अभी. आप देखते रहिए पूरा व्लॉग. अँड सगळ्यात पहिली गोष्ट तर कशा आहात तुम्ही. आय होप मजेत असाल. ही गोष्ट तर विचारल्याशिवाय मी राहत नाही. सो आता पोचलो आहे आपण तिथपर्यंत. तुम्ही ते सरप्राईज बघत राहा. सो हे होतं ते सरप्राईज जे की मला खूप म्हणजे आतुरता होती बघायची की कशी आहे, काय नाही म्हणून. हा धर बोल. मी हे काढलं, स्नॅप काढलं मी. 2, 3 स्टार्ट. मस्त बघू शकता फायनली. चल चालू झालं बस. सो फर्स्ट ड्रायव्हर आमचे भाऊ करतायत, ननंदबाईचे हजबंड. बघू शकता. सांगणार कोण आहे. यालाच बसवा. फिरवा यालाच बस. अरे दाखवतोय की पहिल्याच याच्यामध्ये भाऊ बसले, ते दाखवतोय की
हा चांगल्या हाताने शुभ हाताने सुरुवात झालेली आहे आपल्या गाडीची. तुम्ही बघू शकताय खूप मोठं असं सरप्राईज दिले. ते हार बांधत होते कारण की तो हार सेट होत नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी खाली तो ॲडजस्ट करून ते बांधत होते जेणेकरून आम्ही निघालो तर तो उडला नाही पाहिजे म्हणून. सो फायनली आम्ही बसलोय आमच्या गाडीमध्ये. काय बोलतो स्वतःच्या गाडीमध्ये हक्काच्या गाडीत. हा जे काही असो मिस्टरांनी खूप दिवसांनी पण गाडी घेतली तुम्ही बघू शकता. मग तन्मय कसं वाटतंय आपल्या गाडीत बसून? ब्लॅक फिल करून टाकू आणि सिग्नेचर टाकू. भारी वाटतंय ना. सो चाललोय आपण उपवनला. दिगुदाजी ते आलेले आहेत भेटू. कशी वाटली आमची गाडी कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. तर आम्ही तर खूप याच्यानं आता काय बोलू. आता खुशी की बात है, पता नहीं सकते. हाँ अभी खुशी की बात है वो बता नहीं सकते. अरे हाँ सेट याला काय बोलतात रे? सांगू दे मला कळत नाही एवढं. हा मग कळू दे ना एवढं काय त्याच्यामध्ये. याचा पण सीन झाला सांगू म्हणजे मी काय गाडीत रोज बसते का? माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा अशी पुढे येऊन बसले ना गाडीमध्ये. आहे की नाही हो? जे असतं ते खरं टायर जर अजून एक्स्ट्रा मोठे असते ना तर 14 साईडला गाडी गेली असती. ठीक आहे अपने वाढवता नाही ना दाजीच्या यायला. अपने जितने ये किती 16 इंच का 17 कोणाला माहिती आहे. एवढं तर आपण अच्छा लग रहा है अपनी खुद के गाड़ी में बैठ के. सो तुला कसं वाटतंय? काय मला चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. तन्मय तुला? आमचा ड्रायव्हर मागवलाय आम्ही स्पेशल. तुम्ही बघू शकता दाढी बिडी. घ्यायचं दाखवतो डोका पडते तुझ्या खाली. कोणाचं? माझं टाका घेतली बूट घे आपल्याला. माझं मी द्यायची पुढे असं. लावा काढू नको. आहे लावलं. मला माहितीच नव्हतं ऍक्च्युली. तो मला अनाडी बोलतोय. तर ठीक आहे आपण कधी बसत नाही पुढच्या सीटला. मी बसलेली पण आम्ही इथल्या इथं जायचो ना म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी जेव्हा आम्ही फिरायचो तेव्हा गाडी होती त्यांच्याकडे. तर एकदा दोनदा फिरलेलो तर हे काय लावलेलं नव्हतं मी सीट बेल्ट. मी आता घेतल्यानंतर पहिल्यांदा लावलं ते मला माहित नव्हतं. ते मी डायरेक्ट असं गळ्यात अचानक असं टाकलं होतं. मग भाऊने मला सांगितलं की इथे लावायचं असतं. भाऊ बसला गाडीमध्ये. भाऊ बसलाय सांगायला गाडीमध्ये. तो पण आता बघतोय शिकतोय गाडी आहे ना रे. केअर कसे काय टाकायचे काय नाही. थोडस पुढे सो घरी नेतोय आता पूजा करायला. आधी उपवनला जाऊयात. आधी डिगुदाजी आले त्यांच्याकडे जाऊन येऊ. डिंपल ताई ते मग तिथं बसू वगैरे. आणि मग घरी जाऊ पूजा करायला आणि सगळ्यांना सरप्राईज देऊ. जसं की मला सरप्राईज दिलंय मी तसं सरप्राईज देऊया. तुम्ही बघू शकताय बघा आमच्या गाडीचा हार एक नंबर दिसतोय याच्यातनं. ब्लॉक चालू केलं बघू शकताय. असं वाटतं काय वाटतं पण तोच नंबर चालू आहे त्याचा 496. कसा वाटतोय गाडीला हार? नवीन हार आलेला आहे डमरूचा. 496. मग तन्मय सगळ्यात खुश झालेला आहे. मी गाडी घेतलेली आहे तर सगळ्यात आनंद झाला म्हणजे तो तर तन्मयला आहे ना. तन्मयला आनंद झाला. ऍक्च्युली माझी जी स्वप्नातली गाडी ती माझ्या पुढे चालली आहे बघा. हार माझ्या स्वप्नातली गाडी ही स्वप्नातली घेऊ आपण ही पण एक दिवस तुमच्या आशीर्वादाने नक्कीच. लय आवडते मला. हॅलो बेस्ट फिलिंग येते बेस्ट. हा हसबंड बाजूला बसलेत आणि आपण इकडे कुठं तरी जो घरून येतो आणि डायरेक्ट गाडीचे गेटला का. बघू शकता तुम्ही ते फोटोशूटचं हे चाललेलं आहे. दोन्ही गाड्या उभ्या आहेत आमच्या घरातल्या. आमची नवीन पण आणि आमची ती पण गाडी. डुबली असते ती. डिंपलताई घरी होत्या. त्यांना बोलून घेतलंय कारण की त्यांना गाडी बघायची होती म्हणून. डिगुदाजींनी फोन केला की उपवनला असं. तर मग आलो उपवनला आम्ही. त्यांनी गाडी वगैरे बघितली. फोटोशूट वगैरे चालू होते. काढायचे फोटो
हो, ते कधी जाणार फोटोशूट ते? चालू आहे आता थोड्या वेळाने फोटोशूट पाणी करू. जाईल रे. किती हिट व्हायची तिला काल पुढे पार एकदम पाणी घ्यायला गेलो तुम्ही जेव्हा होता आठवड्याला बोलतो की घरी पाणी नाही काय तुला घ्यायला लिंबू आहे चालले बाबा ते त्या टायरवर नाही टाकायचं. आपल्या इतर फंक्शनचा मॅक्सी ऊपर ही होता है थोड़ा. त्याच्यावर गाडीवर भेटेल का? हा. हा थांब जरा. मला पण हे आहे ना मला पण लाव. सामने से लेना गाड़ी आगे जाना आप आना उधर फिर से झूम देना उधर चरी चरी साइड रोड ना तुमचे उधर पकडा तिला असं उभा करा फक्त उभा करा उभा. दाबा ते पाय दाबा तुम्ही मी पकडतो दाबा दाबा पाय ते कपडे अरे ते पाय ते पर पाय झाला जाऊ दे दाबा ते चढ लागेल तुमच्या तिला पुसून काढ. मम्मी माझं ते टाकी होतं ते गेलं. तुला वेळ लावायचं का तू कुठे मॅक्च्युअली काय आलं आता चिप कसं खाऊ फोडायचं नाही का ओढणी का काम आहे घेतला पदर ओढणी नाही पद्धतशीर पद्धत पदर घेतला ते गेलंच नाही का पाणी गेलं का होते पाणी गेलं सुटली ना गाडी काय करतो वरनं पाणी गेलं. अहो इंजिनची पूर्ण नाही गेली गाडी इंजिनची पण कुठे गेले? ते काय आप्पा तिकडे इंजिनची पण अजून घ्या. नाही अर्ध्या सो फायनली घरी आलो आहे आपण. पूजा वगैरे झाली, तुम्ही बघू शकता गाडीची पूजा वगैरे झाली सगळी. हा फायनली सरप्राईज जे होतं ते मिस्टरांनी दिलं आहे मला. ॲक्च्युली गाडी म्हणजे आम्ही चालू होता विचार असाच की गाडी घ्यायची, एक दोनदा बघितलेली, पण मग नंतर मी विचार सोडून दिला. मी म्हटलं नको, खूप महाग आहे, आपल्याला नाही हे होणार. पण मग काय माहिती कधी म्हणजे गाडी जाऊन बघून आले आणि गाडी त्यांनी बुक म्हणजे हे केली आणि मला डायरेक्ट बोलले. मला ॲक्च्युली ते बोलले की चला आपल्याला व्हिडिओ शूट करायला जायचं आहे. मला लोकेशन म्हणजे यार मला लोकेशन एक नवीन लोकेशन बघितलंय, तर तिकडे शूट करायला चल. तर म्हटलं असेल आणि मुले चल कंटाळा पण आलाय, बाहेर जाऊन येऊ. म्हटलं ठीक आहे. अरे दादू 2 मिनिटं थांबशील का? फक्त 2 मिनिटं. मला फक्त एवढं बोलले की शूट करायला चल, तिकडे लोकेशन खूप छान आहे म्हणून. तर म्हटलं कुठे कुठे? तर बोले चल जाऊया आपण. तर म्हटलं ठीक आहे चला. आता मी रेडी होत होती, तर मला बोलले की ओला उबर मी म्हणजे बुक करतो, तू पुढे चल. ओला म्हटलं मी पुढे जातो, तू ये. तर म्हटलं ओला बुक करायची तर मग मी सोबतच येते ना, सोबतच येते. हे आले सोबत येते, तर मग
निघालो आम्ही. त्यात माझी नणंद भेटली, डिंपलताई. तर त्या जस्ट आल्या होत्या, त्यांना सुट्टी होती वाटतं. तर त्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन केलं. म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि मी आमच्या खाली एरियात उभी होती, ते कुठेतरी गेले होते. तर कॉंग्रॅच्युलेशन केलं. म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन केलं मला. तरी मी त्यांना विचारलं, म्हटलं डिंपलताई मला कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन केले मला खरं सांगा. मग तर अरे असंच केलं, माझं मन झालं म्हणून. मला आशा पण बोलल्या त्या. मग त्या गेल्या लगेच तिकडनं मिस्टर हार घेऊन आले. मग मला थोडंसं हिंड झालं. म्हटलं हार आणलाय म्हटलं. मग मला मनात शंका आली की अरे गाडी घेतली वाटतं, त्याच गाडी घ्यायला चल म्हणून असे मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून ते म्हणजे बोलत नसतील असं. तर मग मी हसले त्यांच्याकडे बघू जेव्हा ते हार घेऊन आले. हार आणला आणि मग म्हणे चल ओला बुक केले. मग तरी पण मी त्यांना विचारलं नाही. हार घेतला, मला समजलं तिथंच हार घेतल्यावरती. म्हणे चल ओला बुक केले, ओला येते. आणि तिथे एक परत दुसरं सरप्राईज भेटलं. तिथे आमच्या डिगूदाजींची गाडी उभी होती. मला वाटलं सिरियसली ओला उबरवाला तिथे येऊन उभा आहे म्हणून. आहे ना, काय शॉर्ट केलंय माझ्यासोबत. सिरियसली मला वाटलं ओला उबरवाला येऊन उभं राहिलं. बघते आतमध्ये तर डिगूदाजी म्हणजे डिंपलताई ना, त्यांचे मिस्टर होते. म्हटलं तुम्ही म्हणून म्हणत होते का मी पुढं जातो, मी ओला बुक करतो, तुला उशीर होईल असं तसं. तर मग मी त्यांना बघितलं. म्हटलं अरे तुम्ही कसे काय असं तसं. म्हटलं अरे तुम्ही ओला कधीपासून चालू केला. अशी थोडी मस्ती मजाक चालू झाली. मग ते म्हणे की बँकेच्या कामासाठी आलो होतो, डिंपलला सुट्टी होती तर मग डिंपलताईला आईकडे जायचं होतं. मग तेवढ्यात हे भेटले होते वाटतं. त्यांचं बँकेचं आणि यांचं म्हणजे बँकेमध्ये ना सोबत काम असतं ना म्हणून. तर मग तसंच मिस्टर बोलले की चल जाऊयात, गाडी वगैरे हे करून यात. तर त्यांना पण माहीत नव्हतं ॲक्च्युली की आम्ही गाडी घेतली, म्हणजे यांनी गाडी घेतली. हे सगळ्यांना सरप्राईज देणार होते गाडीसाठी, पण ते पण अचानक आलेत. पण मग त्यांच्याकडे 4 व्हीलर होती. मग हे म्हणले की चल तुझ्याच 4 व्हीलरमध्ये आम्ही जातो, आम्हाला सोड तिकडं म्हणून. मग तेव्हा ते बोलायला लागले, सांगितलं नाही असं तसं, गाडी घेतली. मग म्हणे हे काय सांगितली ना आता. म्हणे हा का सांगितली, गाडी घेतल्यानंतर सांगतोय. मग त्यांनी आम्हाला सोडलं आणि मग गाडी फायनली आम्ही घरी आणली. आणि मग अशा पद्धतीने पूजा वगैरे केली. मग ते घरी गेले, त्यांना जायचं होतं उद्या जॉबसाठी. मग पूजा वगैरे झाली. खूप म्हणजे खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी, खूप आनंदाचा पण दिवस. तर थँक्यू सो मच मिस्टर. काँग्रेस नाही रे बाई, काँग्रेस नाही, कॉंग्रॅच्युलेशन. नाही तर उगाच कोणाला तरी म्हणशील काँग्रेस, तो म्हणून मी बीजेपी. माझ्यासाठी फायनली गाडी घेतली बोलतात. म्हणजे त्यांनी सिरियसली बघायला गेले तर माझ्यासाठी गाडी घेतली. ते बोलतात की नाही बरोबर वाटत असं जायला कुठं पण, म्हणजे असं हाल होतात ना भरपूर. एक तर सम्राट पण असतो सोबत, त्याच्यामुळे मग मला सरप्राईज त्यांना द्यायचं होतं. तर त्यांनी फायनली खूप मोठा असं सरप्राईज दिलेलं आहे मला. फक्त आधी चालू होतं घ्यायचं पडला. तर मग असं चालू होतं. तर फायनली तुमच्या आशीर्वादानेच ती पण. हा तन्मय दादा आता घरी चाललाय. वाजलेत 1. मी काय आज ब्लॉग मी काल ब्लॉग नाही टाकला. मग मी ब्लॉग आज मला वेळच नाही भेटला, टाकायला वेळच नव्हता भेटला आणि ना एडिट करायला वेळ भेटला. त्याच्यामुळे म्हटलं मी आज ब्लॉग नाही टाकत, ब्लॉग मी उद्या टाकते. त्याच्यामुळे मग हा ब्लॉग मी आता अपलोड करते. सो थँक्यू सगळ्यांना, थँक्यू सो मच. मला इन्स्टाला पण तुम्ही खूप अभिनंदन केलं, त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमची. आणि तुमच्या सपोर्टमुळेच हे सगळं होऊ शकलं, त्यामुळे खरंच थँक्यू. अँड हजबंड अगेन थँक्यू तुम्हाला पण. वेलकम. वेलकम. ठीक आहे, चला मग आता भेटूयात आपण अशाच प्रकारे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.